नमस्कार. इन्फो इन मराठी या आपल्या चॅनलवर आपण नेहमीच महाराष्ट्रातील कायदे, जमिनीचे व्यवहार आणि शासनाचे निर्णय अतिशय सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपला उद्देश हाच असतो की सर्वसामान्य नागरिकांना खात्रीशीर माहिती मिळावी. हो, अगदी बरोबर. आणि आजची आपली ही सखोल चर्चा सुद्धा अशाच एका अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर आहे. खरंय. एखादी हिरवीगार शेतजमीन विकत घ्यायची आणि तिथे निसर्गाच्या सान्निध्यात स्वतःचं घर बांधायचं. हे स्वप्न कागदावर जेवढं सुंदर दिसतं तेवढंच ते वास्तवात सरकारी लालपिच्चाईच्या चक्रव्यूहात अडकलेलं असतं. मी अनेकदा पाहिले की लोक वर्षानुवर्षे फक्त परवानग्यांसाठी चक्रा मारत असतात. नक्कीच. पण आज आपण जे दस्तऐवज उलगडणार आहोत त्यामुळे हे चित्र पूर्णपणे बदलणार आहे. माझ्याकडे सध्या UDCPR 2020 ची मूळ नियमावली आहे. तसेच डिसेंबर 2025 मध्ये मंजूर झालेला महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचा नवा कायदा आणि अगदी नुकताच आलेला 10 फेब्रुवारी 2026 चा ऐतिहासिक शासन निर्णय सुद्धा आहे. अच्छा, म्हणजे आज आपण ह्या सर्व कागदपत्रांचा एकत्रित अभ्यास करून हे डिकोड करणार आहोत की ग्रामपंचायत हद्दीतील ग्रीन झोन म्हणजेच शेती विभागातील जमिनीचे येलो झोन म्हणजेच निवासी विभागात रूपांतर करण्याची प्रक्रिया खरोखरच कशी बदलली आहे. हो, आणि विशेषतः या नवीन नियमामागील शासनाचा हेतू काय आहे आणि यातील बारकावे सर्वसामान्यांच्या थेट फायद्याचे कसे ठरू शकतात हे मी आज अगदी पुराव्यानिशी सांगणार आहे. खूपच छान. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मला एक सर्वात मोठा गैरसमज क्लिअर करायचा आहे. म्हणजे ग्रामपंचायतीचे अधिकार. आपण अनेकदा पाहतो की लोक ग्रामपंचायतीने दिलेला एखादा ठराव किंवा NOC घेऊन थेट बांधकामाला सुरुवात करतात. हो, हे खूप कॉमन आहे. लोकांना वाटतं की सरपंच आणि ग्रामसेवकांनी परवानगी दिली म्हणजे आपण सुरक्षित आहोत. हे म्हणजे एखाद्या मोठ्या सोसायटीच्या इमारतीत घर घेताना थेट टाउन प्लॅनिंग विभागाला विचारण्याऐवजी फक्त गेटवरच्या वॉचमनची परवानगी घेण्यासारखं नाहीये का? अरे चा, हे वॉचमॅनचे उदाहरण तुम्ही अगदी चपखल दिलत. पण यात एक तांत्रिक मेख आहे. वॉचमॅनकडे किमान गेट उघडायचाही अधिकार असतो, पण पूर्वी ग्रामपंचायतीकडे जमिनीचा मूळ झोन बदलण्याचा 0 अधिकार होता. 0 अधिकार म्हणजे ते काहीच करू शकत नव्हते. तसं पाहिलं तर ग्रामपंचायत फक्त स्थानिक लेव्हलला म्हणजे ग्रामपंचायत कायद्यानुसार बांधकाम परवानगी देऊ शकते, पण मूळ जमिनीचा झोन बदलण्याचा त्यांचा कोणताही कायदेशीर अधिकार नसतो. इथे आपल्याला ग्रीन झोन आणि येल्लो झोन मधला फरक समजून घ्यावा लागेल. हो, तो फरक नक्की काय आहे? ग्रीन झोन म्हणजे प्रामुख्याने कृषी जमीन किंवा पर्यावरण संवेदनशील क्षेत्र. याचा मुख्य उद्देश शेतीचे रक्षण करणं हा असतो. या उलट येल्लो झोन म्हणजे असा विभाग जो निवासी आणि व्यावसायिक वापरासाठी रिजनल प्लॅनमध्ये अधिकृतपणे आरक्षित केलेला असतो. अच्छा, म्हणजे हा रिजनल प्लॅन कोण बनवतं? हा प्लॅन ठरवण्याचा अधिकार MRTP ॲक्टनुसार केवळ टाउन प्लॅनिंग विभाग म्हणजे नगर रचना विभाग, PMRDA किंवा थेट राज्य शासनाकडे असतो. त्यामुळे केवळ ग्रामपंचायतीच्या ठरावावर विसंभम राहणं म्हणजे भविष्यातील कारवाईला थेट आमंत्रण देण्यासारखं आहे. बापरे, म्हणजे एखाद्या जमिनीवर कायदेशीर बांधकाम करायचे असेल तर मूळ झोन बदलल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. पण माझ्या वाचनात असं आलं आहे की MRTP ॲक्टच्या सेक्शन 20 नुसार झोन बदलणे ही अत्यंत वेळखाऊ प्रक्रिया आहे. हो, ती खूप मोठी आणि किचकट प्रक्रिया होती. त्यात हरकती, सुनावण्या, मंत्रालयापर्यंतच्या फेऱ्या यात कित्येक वर्षे निघून जातात. मग मला सांगा, जर ही प्रक्रिया एवढी अवघड आहे तर आजकाल अनेक लोक ग्रामपंचायत हद्दीतील ग्रीन झोनमध्ये अधिकृतरित्या घरे कशी बांधत आहेत? यामागे नक्की कोणती कायदेशीर पळवाट आहे? ह्याला पळवाट म्हणता येणार नाही. हा एक अत्यंत व्यावहारिक आणि धोरणात्मक बदल आहे. आणि तो बदल आपल्याला या UDCPR 2020च्या दस्तऐवजात पाहायला मिळतो. शासनाच्या लक्षात आलं होतं की सेक्शन 20 ची प्रक्रिया खूप मोठी असल्याने लोक बेकायदेशीर गुंठेवारी करत आहेत. हो, गुंठेवारीचा प्रश्न तर महाराष्ट्रात खूपच गंभीर आहे. अगदी बरोबर. म्हणूनच त्यांनी रेग्युलेशन 5.11 म्हणजेच गावठाण विस्तार नियम आणला. याला आपण नगररचनेच्या तांत्रिक भाषेत डीम्ड येलो झोन किंवा गृहीत धरलेला पिवळा विभाग असं म्हणू शकतो. गृहीत धरलेला पिवळा विभाग म्हणजे तिथे झोन बदलावा लागत नाही? नाही बदलावा लागत. जसजशी गावाची लोकसंख्या वाढते तसतशी मूळ गावठाणात जागा उरत नाही आणि लोक नाईलाजाने शेत जमिनीत घरे बांधतात. हे अनधिकृत शहरीकरण थांबवण्यासाठी शासनाने थेट झोन बदलण्याची अटच काढून टाकली. अटच काढून टाकली?
अरेच्चा, म्हणजे कोणीही कुठेही शेतात बांधकाम करू शकतो का? याला काही भौगोलिक मर्यादा नक्कीच असतील, नाहीतर सगळी शेतजमीनच सिमेंटची होऊन जाईल. हो ना, नक्कीच. याला अतिशय स्पष्ट भौगोलिक आणि लोकसंख्येच्या मर्यादा आहेत आणि तिथेच या नियमाचं खरं लॉजिक दडलंय. मी अगदी सोप्या भाषेत सांगते, जर एखाद्या गावाची लोकसंख्या 5,000 पेक्षा कमी असेल तर त्या गावाच्या अधिकृत गावठाण सीमेपासून 500 मीटरच्या परिघातील सर्व ग्रीन झोन जमिनीवर आता थेट निवासी प्रकल्प किंवा घरं बांधता येतात. अच्छा, म्हणजे 5,000 पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर 500 मीटरचा नियम लागू होतो. अगदी बरोबर. 500 मीटरचं अंतर ठेवण्यामागे हे लॉजिक आहे की छोट्या गावांचा विस्तार संथ गतीने होतो. पण जर गावाची लोकसंख्या 5,000 पेक्षा जास्त असेल तर ते गाव आता केवळ खेडे राहिलेलं नसतं, तर ते एक निमशहरी केंद्र बनलेलं असतं. म्हणजे तिथे विकासाचा वेग जास्त असतो. मग अशा मोठ्या गावांसाठी काय नियम आहे? अशा मोठ्या गावांसाठी हे अंतर 500 मीटरवरून वाढवून थेट 1,500 मीटर म्हणजे 1.5 किलोमीटरपर्यंत ग्राह्य धरलं जातं. या परिघात असलेल्या जमिनींवर येलो झोनचे सर्व फायदे मिळतात. बापरे, 1.5 किलोमीटर म्हणजे खूप मोठा एरिया कव्हर होतो यात. हो, आणि तिथे रो हाऊसेस, प्लॉटिंग किंवा घरकुल योजना राबवण्यासाठी त्या सेक्शन 20च्या किचकट प्रक्रियेतून जाण्याची आता अजिबात गरज उरलेली नाही. हे समजायला खूपच सोपं आहे. गाव वाढत असेल तर त्याला अधिकृतरित्या वाढू द्यावे. पण इथे मला एक व्यावहारिक प्रश्न असा पडतो की समजा एखाद्या शेतकऱ्याची जमीन या 500 किंवा 1,500 मीटरच्या परिघाबाहेर आहे. बरं. ती जमीन पूर्णपणे मूळ ॲग्रिकल्चरल झोनमध्ये येते. बरं. अशा परिस्थितीमध्ये ती जमीन फक्त शेतीसाठीच वापरावी लागेल का? कारण वाढत्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी फक्त शेतीतून मिळणारं उत्पन्न आजकाल पुरेसे नसते. हो, हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडतो. अशावेळी तिथे शेतीपूरक किंवा इतर काही व्यावसायिक वापर करण्याची परवानगी या नवीन नियमांमध्ये आहे का? होय, नक्कीच आहे. UDCPR 2020चा रेग्युलेशन 4.11 हा पूर्णपणे अशाच डीप ग्रीन झोनमधील जमिनींसाठी बनवला आहे. शासनाला हे चांगलंच माहिती आहे की शेतीसोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेला इतर आधारांची गरज आहे. म्हणजे तिथे बांधकाम करता येतं. तसं पाहिलं तर जर एखाद्याकडे किमान 0.4 हेक्टर म्हणजे साधारण 1 एकर सलग जमीन असेल तर तिथे अधिकृतपणे फार्म हाऊस बांधता येतं. पण विषय तिथेच थांबत नाही. मग आणखी काय काय करता येतं तिथे? अशा शेती विभागात कृषी आधारित उद्योग, फळे आणि भाजीपाला प्रक्रियेवर आधारित उद्योग आणि कोल्ड स्टोरेज म्हणजे शीतगृहे सुद्धा कायदेशीररित्या उभारता येतात, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळू शकतो. अच्छा, म्हणजे शेतीशी निगडीत उद्योगांना तिथे परवानगी आहे. पण जर कुणाला पूर्णपणे व्यावसायिक प्रकल्प जसे की पर्यटन किंवा इतर सेवा क्षेत्रात उतरायचे असेल तर त्यासाठी काय तरतुदी आहेत? त्यासाठी शासनाने रस्त्यांच्या रुंदीची अट घातली आहे, जी अतिशय महत्वाची आहे. कसंय, जर अशा जमिनीजवळून जाणारा अधिकृत रस्ता किमान 18 मीटर रुंदीचा असेल तर अशा निसर्गरम्य ग्रीन झोनमध्ये 3 स्टार दर्जाचे हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स उभारण्याची थेट परवानगी आहे. बापरे, थेट रिसॉर्ट्स? आणि रस्ता थोडा लहान असेल तर? वर जमीन असेल तर तिचा विकास कसा करायचा हा प्रश्न असतोच. नक्कीच. ही संकल्पना म्हणजे एका छोट्या स्मार्ट सिटीसारखी आहे. जर अनेक शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी किमान 20 हेक्टर म्हणजे साधारण 50 एकर जागा एकत्र केली तर ते स्वतःची एक टाउन प्लॅनिंग स्कीम राबवू शकतात. 50 एकर? पण याला काही अटी असतील ना? हो, यात एकच प्रमुख अट असते. त्या एकत्रित जमिनीपैकी 40% जागा रस्ते, मैदाने आणि उद्यानांसारख्या सार्वजनिक सुविधांसाठी प्राधिकरणाला विनामूल्य द्यावी लागते. एक मिनिट, इथे कोणीही असा विचार करेल की आपली 40% हक्काची जमीन शासनाला फुकट का द्यायची? यात शेतकऱ्याचा नक्की काय फायदा आहे? वरवर पाहता हे नुकसान वाटू शकतं, पण अर्थशास्त्राच्या दृष्टीने हा खूप मोठा फायदा आहे. मी समजावून सांगते. जेव्हा तुम्ही 40% जागा सार्वजनिक सुविधांसाठी देता तेव्हा उरलेली 60% जमीन आपोआप येलो झोनच्या दर्जाची होते. अच्छा, म्हणजे त्या 60% जागेवर काहीही बांधता येतं? हो, तिथे पूर्णपणे व्यावसायिक आणि निवासी विकास करता येतो. 50 एकर शेतजमिनीची जी किंमत असते त्यापेक्षा सुनियोजित रस्ते, पाणी आणि बागा असलेली 30 एकर निवासी जमीन दसपट अधिक परतावा देते. हे जे व्हॅल्यू ॲडिशन आहे ना, ते शासनाच्या या नियमामुळे शक्य होतं. खरंच, हे गणित डोळे उघडणारं आहे. पण इथून पुढचा जो टप्पा आहे तो मला वाटतं या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात मोठा अडथळा राहिला आहे. कोणता टप्पा? NA प्रक्रियेचा. हो, समजा नगररचना विभागाने इमारतीचा किंवा लेआउटचा नकाशा मंजूर केला
तरीही जमिनीचा सातबारा मूळ शेतीचा असल्यामुळे महसूल विभागाकडे NA म्हणजे नॉन ॲग्रिकल्चरल परवानगीसाठी जावे लागायचे. अगदी बरोबर. तो एक मोठा त्रास होता. काय आहे, त्यांनी खरोखरच ही अडचण दूर केली आहे का? हां. आपण आज ज्या दस्तऐवजांचे विश्लेषण करत आहोत त्यातील हा सर्वात ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय आहे. अनेक दशके NAR किंवा अकृषिक परवानगी ही महसूल विभागाची एक मोठी मक्तेदारी होती. हो, कलेक्टर ऑफिसचे उंबरटे झिजवावे लागायचे. नक्कीच. पूर्वी कसं असायचं की शेतजमीन अकृषिक करताना शेतीचे उत्पादन किती कमी होईल याची नोंद ठेवण्यासाठी कलेक्टर किंवा जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी लागायची. पण आजच्या सॅटेलाइट मॅपिंग आणि डिजिटलायझेशनच्या काळात ही मॅन्युअल परवानगी फक्त एक रेड टेप किंवा लाल फितशाहीचे प्रतीक बनून राहिली होती. खरंय, निव्वळ कागदी घोडे नाचवले जायचे. म्हणूनच महाराष्ट्र शासनाने डिसेंबर 2025 मध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता या मूळ कायद्यातच सुधारणा केली. जुन्या कायद्यातील कलम 42 आणि त्यापुढील सर्व किचकट कलमे मुळासकट रद्द करण्यात आली आहेत आणि 10 फेब्रुवारी 2026च्या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकाऱ्यांची वेगळी NA परवानगी घेण्याची अट कायमची संपुष्टात आणली गेली आहे. एक मिनिट, म्हणजे महसूल विभागाचा या प्रक्रियेतील हस्तक्षेप पूर्णपणे काढून टाकला आहे? होय, पूर्णपणे. पण मग जर जिल्हाधिकारी NA देणार नाहीत तर जमीन कायदेशीररित्या अकृषिक कशी मानली जाईल? यावर नक्की नियंत्रण कोणाचे राहील? नियंत्रण हे पूर्णपणे नियोजन प्राधिकरणाचे राहील. नवीन नियम अत्यंत सुटसुटीत आणि सिंगल विंडो क्लिअरन्स म्हणजे एक खिडकी योजना या तत्वावर आधारित आहे. म्हणजे फक्त एकाच ठिकाणी जायचं? हो. जर संबंधित टाउन प्लॅनिंग विभागाने किंवा PMRDAने जमिनीच्या विकासाचा नकाशा आणि लेआउट कायदेशीररित्या मंजूर केला तर ती मंजुरीच थेट डीम्ड NA म्हणजे कायदेशीर अकृषिक परवानगी मानली जाईल. अरिच्छा, म्हणजे वेगळी फाईल टाकायची गरज नाही. हे सनदेसाठी चक्रा मारण्याची अजिबात गरज नाही. नगर रचनेने नकाशा पास केला की तुमचे काम तिथेच पूर्ण झाले. ही खरोखरच मोठी प्रशासकीय क्रांती आहे. कारण पूर्वी या प्रक्रियेत NA टॅक्स आणि ग्रामपंचायतीची घरपट्टी असा दुहेरी कर लागायचा. हो, तो आर्थिक भूर्दंड खूप मोठा होता. महसूल विभागाला दरवर्षी अकृषिक सारा भरावा लागायचा आणि सोबत रूपांतरण कर वेगळा असायचा. मग आता या दुहेरी कराच्या ओझ्यातून सुटका होणार आहे का? पैशांचे हे नवीन गणित कसे काम करेल? मी सांगते. जुना जो दरवर्षी भरावा लागणारा ॲन्युअल NA टॅक्स आणि कन्व्हर्जन टॅक्स होता तो आता कायमचा हद्दपार झालाय. त्याऐवजी शासनाने वन टाइम प्रीमियम म्हणजेच एकरकमी अधिमूल्य प्रणाली लागू केली आहे. एकरकमी अधिमूल्य म्हणजे फक्त एकदाच पैसे भरायचे, पण ते किती असणार? हे अधिमूल्य अत्यंत नाममात्र आहे. जमिनीच्या रेडी रेकनर दराच्या, ज्याला आपण ASR म्हणतो, त्याच्या केवळ 0.10% ते 0.50% इतकेच असणार आहेत. फक्त 0.10%. हे तर खूपच कमी आहे. हो ना. उदाहरणार्थ, जर एखाद्याची जमीन 1000 चौरस मीटर पर्यंत असेल तर फक्त 0.10% रक्कम एकदाच भरायची आहे. हे पैसे भरले की आपोआप महसूल विभागाच्या दप्तरी 7-12 उतार्यावर अकृषिक अशी नोंद घेतली जाते आणि दरवर्षीच्या टॅक्सच्या कटकटीतून कायमची मुक्ती मिळते. पण इथे मला एक शंका येते. जर ग्रामपंचायतीचे अधिकार मर्यादित झाले आहेत आणि NAचे अधिकारही गेले आहेत तर या नवीन विकासाला स्थानिक पातळीवर विरोध होणार नाही का? हा प्रश्न साहजिक आहे. आणि विशेषतः हे जे एकरकमी अधिमूल्य गोळा केले जाणार आहे त्याचा निधी कसा वाटला जाईल? कारण जर ग्रामपंचायतीला काहीच मिळाले नाही तर ते गावातील या नवीन वसाहतींना पाणी किंवा रस्ते का देतील? हा अत्यंत रास्ता आणि खोलात जाऊन विचार करण्यासारखा मुद्दा आहे. शासनाने इथेच एक अत्यंत स्मार्ट धोरणात्मक खेळी केली आहे. बघा, महसूल कुणाकडे जातो यावर प्रशासनाची दिशा ठरते. जे एकरकमी अधिमूल्य गोळा होईल त्यातील 50% रक्कम राज्य शासनाच्या तिजोरीत जाईल. बरं. आणि उरलेल्या 50%पैकी 25% रक्कम जिल्हा परिषदेला मिळेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उरलेली 25% रक्कम थेट संबंधित ग्रामपंचायतीच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे. अच्छा, पण मग याचा असाही अर्थ निघू शकतो ना की ग्रामपंचायती स्वतःचा निधी आणि बजेट वाढवण्यासाठी जास्तीत जास्त शेतजमिनींवर कॉन्क्रीटचं जंगल उभे करण्यासाठी प्रोत्साहन देतील? तसं पाहिलं तर हो. कारण जितके जास्त अधिकृत लेआउट्स पास होतील तितका त्यांचा तो 25% महसूल वाढत जाईल. हां, एक अतिशय अचूक निष्कर्ष तुम्ही काढलाय.
आणि हा शासनाचा एक प्रकारचा कॅल्क्युलेटेड रिस्क असलेला निर्णय आहे. कसं आहे, ग्रामीण भागात जो अनधिकृत विकास होतो त्यात ग्रामपंचायतीला कोणताही महसूल मिळत नाही. तरीही त्यांना त्या झोपडपट्ट्या किंवा वसाहतींना पाणी रस्ते द्यावेच लागतात. हो, तो खर्च त्यांच्या अंगावर पडतोच. त्यापेक्षा जर अधिकृत विकास झाला आणि त्यातून थेट ग्रामपंचायतीला 25% निधी मिळाला तर ते गावाच्या पायाभूत सुविधांवर खर्च करू शकतील. यामुळे ग्रामपंचायती आता विकास कामात अडथळा न आणता अधिकृत बांधकामांना सहकार्य करतील. कारण तो त्यांच्या स्वतःच्या आर्थिक फायद्याचा विषय बनला आहे. अगदी बरोबर. अर्थात या पैशांचा वापर योग्य प्रकारे होतोय की नाही हे पाहणे हा वेगळा तपासाचा विषय राहील. हे प्रशासकीय मानसशास्त्र समजून घेणं खूपच रंजक आहे, पण हे सर्व ऐकून कोणीही लगेच जाऊन जमीन खरेदी करायला धावेल आणि फसवणुकीला बळी पडू शकेल. हो, तिथे सावधगिरी बाळगणं खूप गरजेचं आहे. कारण बाजारात अनेक एजंट्स असतात जे ही जमीन लवकरच येलो झोन होणार आहे किंवा एनएचे नियम आता रद्द झालेत, तुम्ही थेट घर बांधा अशा भूलथापा मारताना दिसतात. अशावेळी कागदपत्रांची पूर्तता आणि धोक्याचे इशारे म्हणजे रेड फ्लॅग्स कसे ओळखावेत? हा व्यावहारिक सावधगिरीचा खूप महत्वाचा भाग आहे. सर्वात आधी कागदपत्रांबद्दल स्पष्टता असणं गरजेचं आहे. या नव्या प्रक्रियेसाठी अद्ययावत 712 उतारा, 8चा उतारा, जमिनीच्या मालकी साखळीसाठी सर्व फेरफार नोंदी असणं आवश्यक आहे. आणि नकाशा वगैरे. हो, TILR म्हणजे तालुका भूमी अभिलेख निरीक्षक कार्यालयाकडून प्रमाणित केलेला मोजणी नकाशा आणि नोंदणीकृत आर्किटेक्टने नियमांनुसार तयार केलेला साईट प्लॅन, या गोष्टी अनिवार्य आहेत. आणि रेड फ्लॅग्सबद्दल सांगायचे तर तोंडी आश्वासनांवर कधीही विश्वास ठेवू नये. जमीन खरेदी करण्यापूर्वी तिचा रिजनल प्लॅन नक्की तपासावा. आणि रस्त्यांच्या बाबतीतही काही कडक नियम आहेत ना? हो, इथे रस्त्याची अट अत्यंत कडक आहे. निवासी विकासासाठी जमिनीपर्यंत जाणारा किमान 9 मीटर रुंदीचा अधिकृत रस्ता असणं अनिवार्य आहे. 9 मीटर म्हणजे जवळपास 30 फूट रस्ता. हो, जर फक्त शेतात जाणारा पांदण रस्ता किंवा 3-4 मीटरचा मार्ग असेल तर तिथे निवासी परवानगी मिळत नाही. म्हणजे केवळ अंतर 500 मीटरच्या आत आहे म्हणून चालणार नाही, तर तो 9 मीटरचा रस्ता असणंही तेवढंच महत्वाचं आहे. आणि पर्यावरणाच्या बाबतीतही अशी काही कडक नियम आहेत का? होय, पर्यावरणाचे नियम कोणत्याही झोन किंवा अंतरापेक्षा वरचढ आहेत. जर जमीन नदीकाठी असेल तर नदीच्या काठापासून 15 मीटरच्या अंतरात आणि कोणत्याही नाल्यापासून 9 मीटरच्या अंतरात कोणतंही बांधकाम करता येत नाही. अच्छा, म्हणजे तिथे बांधकाम पूर्णपणे बेकायदेशीर ठरतं. नक्कीच. तसेच जलसंपदा विभागाने निश्चित केलेली पूररेषा, ज्याला आपण ब्लू लाईन किंवा रेड लाईन म्हणतो, त्याच्या आत निवासी बांधकाम पूर्णपणे निषिद्ध आहे. याशिवाय जमीन जर वन विभागाच्या हद्दीत किंवा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असेल तर हे UDCPRचे नियम तिथे लागू होत नाहीत. तिथे परवानगी मिळत नाही, हे कायम लक्षात ठेवावे. म्हणजे निसर्गाचे नियम हे मानवी कायद्यांपेक्षा जास्त कठोर आहेत आणि ते पाळणे क्रमप्राप्त आहे. आता आपण या दस्तऐवजांमधील एका शेवटच्या पण अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया. कोणता मुद्दा? ज्यांचे प्लॉट किंवा सोसायट्या अनेक वर्षांपासून म्हणजे 20-25 वर्षांपूर्वी NA झाल्या आहेत, ज्यांच्या सातबाऱ्यावर शासनाचा तो अकृषिक सारा आणि बोजा लागलेला आहे, त्यांच्यासाठी या नवीन कायद्यात काही अभययोजना आहे का? कारण ते लोक दरवर्षी तो टॅक्स भरून वैतागले आहेत. नक्कीच आहे. हा जुन्या जमीन मालकांसाठी आणि गृहनिर्माण संस्थांसाठी एक खूप मोठा दिलासा आहे. 2025च्या या नवीन कायद्याने एक ऐतिहासिक अभययोजना आणली आहे. ती कशी काम करते? ज्या जमिनी 31 डिसेंबर 2001च्या आधी NA झाल्या आहेत, ते लोक सन 2001च्या रेडी रेकनर दरानुसार एकदाच नाममात्र अधिमूल्य भरून आपला सातबारा कायमचा टॅक्स फ्री करू शकतात. बापरे, सन 2001चे दर! ते तर आजच्या तुलनेत अक्षरशः नगण्य असतील. हो ना? याचा अर्थ जुन्या सोसायट्यांना फारच कमी पैशात यातून कायमची मुक्ती मिळेल. आणि ज्या जमिनी 2001 नंतर NA झाल्या आहेत त्यांचं काय? ज्या जमिनी 1 जानेवारी 2002 नंतर NA झाल्या आहेत त्यांच्यासाठी नियम असा आहे की ज्या वर्षी त्यांचे NA आदेश निघाले त्या विशिष्ट वर्षाच्या रेडी रेकनर दरानुसार त्यांना ते नाममात्र अधिमूल्य भरायचे आहे. म्हणजे ज्या वर्षी NA झालं त्याच जुन्या दराने पैसे भरायचे? अगदी बरोबर. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे राज्यातील लाखो जुन्या सोसायट्यांच्या जमिनींवरील महसूल विभागाची ती टांगती तलवार कायमची दूर होणार आहे आणि त्यांना खऱ्या अर्थाने मालकी हक्काची पूर्ण सुरक्षितता मिळणार आहे. क्या बात है. आजच्या या सर्व दस्तऐवजांचे आणि नियमांचे विश्लेषण केल्यावर एक गोष्ट खूप स्पष्ट होते.
ग्रामपंचायत हद्दीतील ग्रीन झोन जमिनीवर घर बांधणे आता खरोखरच अधिकृत आणि सुटसुटीत झाले आहे. हो, हे नक्कीच सोपं झालंय. 500 आणि 1500 मीटरचा गावठाण विस्तार नियम, रद्द झालेली किचकट एनए प्रक्रिया, सिंगल विंडो क्लिअरन्स आणि जुन्या टॅक्समधून मिळालेली ऐतिहासिक मुक्ती यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अर्थात 9 मीटर रस्ता आणि पर्यावरणाचे नियम पाळणे ही नागरिकांची जबाबदारी असणारच आहे. नक्कीच. पण या सर्व कायदेशीर जंजाळातून बाहेर पडून जर आपण मोठ्या चित्राचा किंवा मॅक्रो पिक्चरचा विचार केला तर एक वेगळाच प्रश्न उभा राहतो. कोणता प्रश्न? शासनाचे हे नवीन धोरण पारदर्शकता आणत आहे आणि लालफितशाही कमी करत आहे हे पूर्णपणे सत्य आहे. पण या धोरणांमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण आणि निमशहरी भागाचे अत्यंत वेगाने शहरीकरण होणार आहे. एकेकाळी जो ग्रीन झोन फक्त शेतीसाठी संरक्षित होता तो आता कायदेशीररित्या कॉन्क्रीटच्या वसाहतींमध्ये बदलणार आहे. खरंय. आणि याचा शेतीवर खूप मोठा परिणाम होईल. हो, आपण विकासाच्या आणि सोयीसुविधांच्या दिशेने वेगाने जात आहोत हे नक्की. पण त्याचवेळी आपल्या सुपीक शेतजमिनींचे रक्षण करणे, अन्न सुरक्षा टिकवणे आणि पर्यावरणाचा समतोल राखणे हे येत्या काळात आपल्यापुढील सर्वात मोठे आणि कठीण आव्हान असणार आहे. हाच तो खरा कळीचा मुद्दा आहे. शहरीकरण आणि अन्नसुरक्षा यांतील हा समतोल कसा साधला जातो हे पाहणे येत्या दशकात अत्यंत महत्त्वाचे ठरेल. कायद्याने आपल्याला घरे बांधण्याची सोय तर दिली आहे, पण निसर्गाचे घर उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी घेणे हे सर्वस्वी आपल्याच हातात आहे. अगदी बरोबर. याच एका अत्यंत महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यावर आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया. या दस्तऐवजांच्या सखोल विश्लेषणातून मिळालेली ही माहिती नक्कीच एक वेगळा दृष्टिकोन देणारी ठरली असेल. होय, मलाही तसंच वाटतं. तर जे लोक हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर इन्फो इन मराठी या आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच जमिनीचे व्यवहार, कायदे किंवा महसूल विभागाशी संबंधित इतर कोणत्या विषयांवर तुम्हाला असे सविस्तर व्हिडिओ पाहायला आवडतील हे खाली कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण आणि सखोल चर्चेत. नमस्कार.